मित्रांनो, सकाळ सकाळी बघा काय बघायला भेटलं आपल्याला. गावरांमध्ये टर्की. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आपण इथंच थांबलो, इथंच मजा केली. हे आहे सागर किनारा लॉज. थोडंसं महाग दिलं रात्री, कारण की काल रात्री एमर्जन्सी होती, पाऊस चालू होता, खूप रात्र झाली होती. तसं ही लॉज आपल्याला चांगल्या ठिकाणीच भेटली रूम, तसा काही विषय नाही. एक्झॅक्ट समोर समुद्र किनारा, त्यात आपण मजेशीर. रात्री थंडीही खूप वाजत होती, खूप मजा केली. काल पुण्याची पोरं भेटली, त्यांनी नवीन नवीन आयडियाज सांगितल्या, नवीन नवीन एरियाज सांगितले, नवीन नवीन ठिकाणी कसं फिर, काय कर काय नको करू ते सगळं सांगितलं त्यांनी. तर आज आपण पंक्चर पुढचा टायर. आज सकाळी मी त्या अंकलला विचारलं, म्हणजे हॉटेल ओनरला, की जवळपास काय बघण्यासारखं आहे का. तर त्यांनी सांगितलं की इथून एक 25 किलोमीटरवर नरसिंह मंदिर आहे, जे बघण्यायोग्य आहे, बघण्यासारखं आहे. AD 4 मधलं मंदिर आहे, म्हणजे इसवी 4 मधलं मंदिर आहे काहीतरी. तर आपण ते बघू, काय मजा येणार. पुढं अजून आपल्याला भरपूर मजा करायची आहे. अजून आपला प्रवास खूप दिवसांचा आहे, हे तर मला माहिती आहे. अजून आपल्याला काय काय मजा करायला भेटती ते बघूच. तर आज आपण चहा नाश्ता नाही झाला, पण चहा आपला झालेला आहे. चहा पिऊन आपण निघालेलो आहे. आज थोडासा उशीर झाला उठायला. सकाळी 8 वाजता जाग आली की आवराआवरी करून हे करून परत काही बॅकअप राहिलेला असेल तर तो घ्यावा लागला. तर ते सगळं करून निघावं लागलं, त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय. मँगलोर 104 किलोमीटर, तर कन्याकुमारी 814 किलोमीटर. अजून 814 किलोमीटर आपल्याला जायचंय. पण 814 म्हणता आपलं ते 1000 किलोमीटर होणार हे मला चांगलं माहिती आहे, कारण की आपण डायरेक्ट कोणत्या प्लेसला जात नाहीये, आपण सगळं फिरत जातोय. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा उशीर होतोय. आपण अजून 1-2 प्लेस बघत जातोय. इथल्या चेकपोस्ट तर मी काल तुम्हाला सांगितलंच की इथली चेकपोस्ट कशा आहेत, कशामुळे आहेत. हे पहा नदी. आज जरा जास्तच उशीर झाला. ह्या टायमिंगला आपण मँगलोरमध्ये असायला पाहिजे होतं. मँगलोर करून आपण पुढे निघायला पाहिजे होतं. तर आपण ऑलरेडी 2 तास 3 तास लेट आहोत. 12 वाजता 11 वाजता आपण निघालोय तिथून, 10 वाजता काहीतरी, 11:15 वाजता आपण निघालोय. म्हणजे 11 वाजताच धरून चला, 11 वाजता निघालोय आपण तिथून. तर त्या आता ह्याच्यात आपल्याला बघायचंय. आपण मंदिरं तर खूप करणार आहोत, हे तर मी तुम्हाला 100% सांगतो, कारण की मला मंदिरांमध्ये इंटरेस्ट जास्त आलेला आहे. त्यांची ती भूमिका काय आहे हे मला जाणून घेण्याची इच्छा जास्त आहे. मंदिरांमध्ये फोटोज वगैरे काढून देत नाहीये, थोडासा तिथं प्रॉब्लेम होतोय मला.
पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला मॅनेज करत करतच पुढे चालावं लागणार आहे. सर्व काही मॅनेजेबल आहे आपल्याला. आज आपण परत एक बॅग विकत घ्यायची आहे. बॅग घेऊन आपलं खाण्याचं सामान सर्व त्याच्यात टाकायचं आहे. सगळं सामान टाकून आपल्याला सगळं खाण्याचं सामान तरी सेफ करायचं आहे. कारण की कसं आहे, थोडंसं हे इश्यू होतोय मला ते बॅगेमुळं. कारण की कुठं काढली तर खालनं सगळं सांडत चाललंय, खाली पडतंय, परत ते उचला, परत बॅगेत ठेवा. त्याच्यापेक्षा आपण नवीन बॅग घेणं जास्त गरजेचं वाटतंय मला. तर एखादी जी आपण गोलवाली बॅग घेऊ, तर त्याच्यात आपलं खाण्याचं सामान वगैरे ठेवायचा प्रयत्न करू. पण बॅग भेटणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यात तिथं अंकलने सांगितलं त्या हॉटेल ओनरनी की भाई तुम्हाला बॅग भेटेल तर उडपीमध्ये भेटेल. इथं जवळपास आहे, पण ते तुम्हाला डायव्हर्जन चेंज करावं लागेल. त्याच्यापेक्षा डायव्हर्जन चेंज करण्यापेक्षा उडपीमध्ये बॅग घ्या. तर आपण उडपीमध्ये बॅग घेतोय. आता पुढं अजून कुठं कुठं काय काय भेटतंय ते बघतच चलू आपण. मँगलोर, कन्याकुमारी. आपलं कर्नाटकमध्येच 1100 किलोमीटर पूर्ण झालंय. हे बघू शकता. अजून आपल्याला 800 किलोमीटर जायचं आहे. त्याच्या हिशोबाने आपल्याला पुढं अजून भरपूर प्लेसेस करत करत जायचं आहे. तर अजून आपल्याला 1000 किलोमीटर तरी लागणार. म्हणजे आपल्याला जायलाच 2200 किलोमीटर. तिथून परत माघारी तर निघणार नाही आपण लगेच. आपण तिकडून रामेश्वरम वगैरे करूनच पुढे लागणार आहे. तर पुढचे प्लेस पुढं ठरवू कन्याकुमारी नंतर. पण आता सध्या तरी आपल्याला हे एरियाच बघणं जास्त गरजेचं आहे. आपला जो सिद्धार्थ देसाई आहे गोवा, साऊथ गोवाचा, तर त्याने बॅकअपसाठी आपल्याला एक 1 TBची SSD दिली आहे. म्हणजे आपल्याला ह्या प्रवासात कुठं खडतर प्रवास होऊ नये, म्हणजे आपले व्हिडिओज वगैरे डिलीट करायची गरज लागू नये म्हणून त्यानं आपल्याला एक बॅकअपसाठी त्याच्याकडनं आपण ती छोटीशी मदत घेतली. माघारी पुण्याला गेल्यावर मी त्याला ते माघारी देऊन टाकेल. पण आपण नवीन आत्ता चालू घडीला घेणं आपल्याला शक्य नाही म्हणून आपण त्याच्याकडनं घेतली आहे ती. तर आपला बॅकअप आता सुरक्षित आहे, त्याला सुरक्षित ठेवलंय. तर आपण पुण्याला गेलं की नवीन घेऊ, त्याला त्याची देऊन टाकू SSD. हेही ऐकून घ्या पुढचं तुम्ही, नाहीतर तुम्ही वेगळंच काहीतरी समजता. थोडा लँग्वेजमध्ये फरक पडतोय माझ्या. हिंदी, मराठी, कन्नडा, इंग्लिश नॉर्मल, इंग्लिश नॉर्मल, बट कन्नडा इज अ व्हेरी डिफिकल्ट लँग्वेज. कन्नडा इज अ फाशी. समझ में नहीं आता कन्नडा. कन्नडा न है कुछ भी समझ में नहीं आएगा, आगे जाता वैसा.
जैसा जैसा नीचे जाता वैसा वैसा कुछ नहीं समझ आता। आपण 5 मिनिटं थांबणार पण ते रेकॉर्ड करू नका। ते बघा 1800च्या काळातली लोण आहे ती। त्यानं किती भंगार, पण भंगार नाही म्हणता येणार, पण त्यांनी एवढा मोठा काय म्हणतात सेंटेक्स टँक गाडीवर, टू व्हीलरवर कोण घेऊन जाऊ शकतं रे? बी इंडियन। शिवमोगा भारतातली लोक काहीही करू शकतात, काहीही करू शकतात। तर त्याचं एक जिवंत उदाहरण आता तुम्ही बघितलंय। मी सुद्धा शॉक झालो, ए भाई हे काय बघतोय मी म्हणून पुढे गेलेलो, परत मागं थांबलो, परत शूट चालू करून परत त्याच्या मागं गेलो। का? कारण की मला ते शूट करायचं होतं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून। वारं येतंय, काय हे होणार इतकं जागा एवढंच काय वारं तर त्याला लागणारच। आता परत एकदा आपल्याला ऑडिओ कसा झालाय ते बघायचंय। इथं तुम्हाला गावं आले की स्पीड ब्रेकर दिसणार नाहीयेत, पण इथं गावं आले की तुम्हाला बॅरिकेड जरूर दिसतील। बॅरिकेड हे कंपल्सरी लावतात त्यांच्या इथे, कारण ते काही स्पीड कंट्रोलसाठी बॅरिकेड ते लावतायत। तर ते ठीक आहे। हाँ हाँ अच्छा 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 नाही नाही माझं नाही ना काय नाही विषय ते माझं काल बोलणं झालं होतं पण ते मी जागेवर इकडे मी कर्नाटकमध्ये आहे
अच्छा, नाही मी खाली कन्याकुमारीला चाललोय. इन्स्पेक्शन बंद करतील की नाहीतर ते आपलं त्याला काय सांगून जमणार. चालते, बघू कोण करते. मित्रांनो, तुम्ही हे मंदिर बघू शकता. मंदिर बघा, मंदिराची कमान बघा. इकडल्या मंदिरांच्या जे वैशिष्ट्य आहेत ते मला अजून तरी कुठे दिसले नाही. जे यांचे बनवण्याची पद्धत, जे यांचे राहणीमान, जे सगळे स्वच्छता मंदिरांबद्दलची त्यांनी जपून ठेवलंय सर्व काही. यांना कुठे काहीतरी आता त्या बाबांनी, जे वॉचमॅन काका होते, त्यांनी सांगितलं की पुढं एक किलोमीटरवर लेफ्ट साईडला एक गणपतीचं मंदिर आहे जुन्या काळातलं. तिथंही जाऊन ये, बघण्यासारखं आहे, एकदा बघून घे. त्यांना कुठली काहीतरी गावाचं नाव सांगितलं त्यांनी. आता काय सांगितलं ते काय माझ्या लक्षात नीट आलं नाही आहे, पण त्यांनी नाव सांगितलंय. तर आपण आता बघू जाताना की कोणतं गाव आहे ते. यांना कुठली काहीतरी सांगितलं होतं त्यांनी. हे कुंभाशी गावाचं टेम्पलचं श्री विनायका टेम्पल. ओ ओ ओ ओ हेच इथंच आहे त्यांचं गणपतीचं. त्याच गावात सांगितलंय त्यांनी विनायका टेम्पल. बघण्यासारखं आहे म्हटले. आता ह्यांच्या इकडं मंदिरं म्हटलं की बघण्यासारखीच होती, एवढं तरी मला चांगलं माहिती आहे आणि चांगलं कळलंय पण. ते आहे ऐरणीगुडी श्री विनायका टेम्पल. अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे, म्हणजे त्या मंदिरापासून एक अर्धा किलोमीटर आपण पुढे आलो, परत तिथून अर्धा किलोमीटर आतमध्ये ते गणपती मंदिर आहे. यांच्या इकडं गणेश म्हणतात, विनायक म्हणतात, आपल्या इकडं पण म्हणतात, पण आपल्या इथं गणपती जास्त उच्चारलं जातं. तर गणपती ह्यांच्याकडं आपल्याला सांगावं लागतं की गणपती काय, गणपती म्हणून. मंजुनाथा कोकोनट ऑइल मिल. भरपूर मोठं मंदिर दिसतंय हे पण.
सामान गाड़ी पे ही रखना है, तो रख सकते हैं ना इधर ही। किधर उधर कोने में लगा दो। थैंक यू। गुड़ी श्री विनायका टेम्पल। समोर गाडी म्हणजे आपल्याला त्रास नाही होणार।